देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला हे सोपे उपाय करा. कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात. जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमेचे उपाय. तुळशीला नियमित पाणी द्या. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला पूजनीय अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या झाडाची नियमित पूजा करावी असे सांगितले गेले आहे. परंतु कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला तुळशीला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीवर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्याने जीवनात सुख समृद्धी येते. विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. यानंतर सायंकाळी दीपदान करावे. विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्राचे पठण आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळतो. सूर्यदेवाला अर्पण करा जल. कार्तिक पौर्णिमेला सूर्यदेवाला जल अर्पण करावे. असे मानले जाते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते. दीपदान करणे अत्यंत शुभ. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असेल तर नदी किंवा तलावात तुम्ही दीपदान करू शकता. जर का तुम्हाला ते करणे शक्य नसेल तर आपण तुळशी समोर दिवा लावू शकता. असे मानले जाते की दीपदान केल्याने शनी, राहू, केतू आणि यम यांचे होणारे अशुभ परिणाम कमी होतात.